हाय, हॅलो, नमस्कार. आज मला स्टार्टिंगचा ब्लॉग टाकायला टाईमच भेटला नाही. मेन म्हणजे आज सकाळपासून खूप पूजा चाललेली होती. त्यामुळे आज मला टाईम नाही भेटला. आज मी सकाळी 8:15 वाजेपासून तिकडे होते. तर आता वाजले आहेत 2:15. आम्हाला दिला आहे थोड्या वेळ आराम करायला टाईम. त्यामुळे मी आता घरी आले, थोडी फ्रेश वगैरे झाले आणि थोडीशी आराम करत होते. म्हटलं चला यांना सांगून देऊ की आजचा दिवस कसा चालला आहे, काय चालला आहे. तर मग तुम्हाला मी इथून पुढचे जे व्हिडिओ असतील ते आजच्या पूजेचे असतील. जसा होम आहे किंवा अग्नी आहे, अग्नी कसा निर्माण झाला, ते सगळे व्हिडिओ तुम्ही इथून पुढे बघा. कारण असं समजून घ्या की मी ब्लॉग स्टार्टिंग आता दुपारपासून केली आहे. चला भेटूया मग. आता देवांच्या स्नानासाठी आम्ही इथे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. हे जे माणसं दाखवताय ना की त्यांनी भरलेलं आहे, ते पातेलं असं काहीच नाहीये, ते आम्ही भरलेलं होतं. पण ठीक आहे, चालतंय. तर मग त्या पाण्यामध्ये आम्ही टाकणार होतो कालचे सगळे ठेवलेले आंब्याची पानं वगैरे, ते सगळं त्याच्यात टाकून त्याचा काढा बनवणार होतो. आणि त्याचा ह्या प्रकारे काढा बनला. हे आहेत 108 कलश आहेत की ज्यांना हळदी कुंकूने लावलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये आम्ही एक आंब्याचं पान टाकून ते जे गरम काढा केलेला होता तो त्याच्यामध्ये भरत होते. ते याच्यासाठी भरत होते की त्याच्याने सगळ्यांना स्नान होणार होतं, अभिषेक होणार होता. आणि त्यानंतर इकडे आहे इकडे चालली होती धान्य निवासाची तयारी. म्हणजे आज सगळे देव येणारे धान्यामध्ये राहणार होते. मग कसं अरेंज करायचं, काय करायचं, त्यासाठी आणलेले होते मोठमोठे बॉक्स. ते फोल्ड करून त्यांचं स्क्वेअर बनवून त्याच्यामध्ये देव ठेवण्याचं काम चाललेलं होतं, जेणेकरून सगळे अरेंज करून पूर्ण धान्याने भरणार होतो. इथे बघू शकता नंदी काय भारी मस्त बॉक्समध्ये परफेक्ट मॅच झालेले. खरंच ना, बघून एकदम प्रसन्न वाटत होतं. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. आणि त्यानंतर हा अग्नी जो तुम्ही होमकुंडामध्ये अग्नी प्रज्वलित झालेला आहे, तो तुम्ही विचार करत असाल की एखाद्या कापूरने किंवा कशाने हा प्रज्वलित झालेला असेल, तर असं नाहीये. हा अग्नी म्हणजे मीच फर्स्ट टाइम बघितला आहे की हा अग्नी गुरुजींनी, त्यांच्याकडे 2 लाकडं होते, काहीतरी यंत्र होते लाकडाचे, ते एकमेकांवर घर्षण करून त्यांच्यामध्ये अग्नी निर्माण झाला आणि त्यानंतर होम हवन सुरू झालं. आणि त्यानंतर इथे स्थापन होणार होते आमचे नंदी. आणि सेम असंच महादेवांचंही केलेलं आहे, ज्याच्यावर त्यांनी म्हणजे काम झालं. त्या नंदी स्थापन होण्याच्या खाली काही जणांनी पैसे टाकलेले होते, काही म्हणण्यापेक्षा खूप जणांनी टाकलेले होते. असंच महादेवांच्या पण इथे होतं. इथे बसतील आपले नंदी. हे बघा आजचं मंदिराचं किती छान दिसतंय. म्हणजे काल मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये बघितलं, परवाच्या एकदम सुन्न होतं मंदिर वाटत नव्हतं. आज इथे संस्कार झाले त्याच्यामुळे मंदिर लगेच बदललं. आता इथे असणारे गणपती, इकडे असणारे पार्वती आणि इथे बघा आपले राहतील महादेव. या लाल कपड्याच्या खाली
एक दोरी आहे, सॉरी एक काठी ठेवलेली आहे, ती निघाली की बरोबर देवींचा आणि महादेवांचं सॉरी जमिनीचं आणि महादेवांचं स्थापना कंप्लीट होईल. होमपूजा संपन्न झाली. ते बघा किती सही दिसतंय आज सगळं. मस्तपैकी रांगोळी काढलेली आज. हे बघा तुम्हाला दाखवतोय, तुम्ही घर बसल्याच दर्शन घ्या, तुम्हालाही दिसेल की महादेवांची प्रतिष्ठापना कशी करतात. हे बघा हे आहेत गुरुजी, यांनी सांगितलेली आजची पूजा. जे मेन गुरुजी आहे ते पण कुठे गेले आज माहिती नाही. इकडे आहेत दुसरे गुरुजी. हे दोघं गुरुजी मिळून आज यांनी पूजा सांगितली. हे पण महादेव आणि हे आहे आमचे तिसरे गुरुजी ज्यांना फक्त एवढाच मंत्र येतो बस. हा सांगा ना तुम्ही मग. देव ठेवलेले आहेत. हा आणि हा एक धान्य निवास आहे की जेणेकरून आज धान्यांमध्ये आपले देव स्थापित आहे. मग त्यांना समजणार नाही ना खरंच धान्य आहे असं. हे बघा काल रात्रीचा ब्लॉग एंड करायला जमलं नाही, कारण काल रात्री खूप सारा उशीर झालेला आम्हाला. मग त्यामुळे मी म्हटलं चला यांना सकाळी सांगू की काल काय काय कसं कसं झालं. ॲक्च्युली ना खूप थकायला पण झालेलं आहे, कारण बघू शकता चेहऱ्यावर माझं किती असं हे दिसतंय. आणि काल आहे ना कोणी ब्लॉग शूट करायला पण नव्हतं, त्यामुळे शक्य होईल तेवढं मी पूजा करून रिकामा वेळ भेटला की पूजानंतरचं तुम्हाला दाखवते. आणि ते मी माझ्या भाषेत सांगायचा प्रयत्न करते, कारण काल खूप बिझी होतो. काल कोणाला शूट करायला टाईम नव्हता आणि पूजा पण दिवसभर खूप पूजा होती. आणि काल होता महादेवांचा धान्य निवास आणि त्याच्यासाठी पण खूप मोठ्या अशा म्हणजे खूप मंत्र संस्कार खूप होते. आणि मेन म्हणजे मला ती गोष्ट जास्त आवडली की जो अग्नी होता गुरुजीने निर्माण केलेला, तो एखाद्या कापूरने किंवा काडीपेटीने असा लावलेलाच नव्हता. ते सुद्धा मी म्हणजे फर्स्ट टाईम बघितलं. त्यांच्याकडे 2 यंत्र होते लाकडाचे, म्हणजे थोडक्यात समजून घ्या लाकूडच होते. ते लाकडांचं एकमेकांना घर्षण झालं आणि त्याच्यातून अग्नी निर्माण झाला आणि त्या अग्नीने होम पेटला. म्हणजे किती मोठी गोष्ट होती की मी असं बघितलं. आणि खरंच आम्ही म्हणजे फर्स्ट टाईम असं महादेवांच्या प्राणप्रतिष्ठेला पूजेला बसलेलो आहे आणि खूप सारा छान अनुभव येतो आहे. आणि महादेवांबद्दल पण खूप कळत आहे की कशी प्राणप्रतिष्ठा असते, काय असतं काय नाही. मग आम्ही काल त्यांना जलनिवासातून काढून नंतर त्यांना खूप साफसफाई वगैरे केली, कारण मूर्ती पूर्ण तुपाच्या होत्या, कारण त्यांना तूप वगैरे सगळं याच्याने धुतलेलं होतं. आणि जलनिवासातून काढल्यावर त्यांना आता आपलं गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, अजून काही मीठ, काही आणलेली साखर, काही डाळी, असे सगळं पाणी मिक्स करून आणि त्यांच्या ते जलनिवासाच्या वर जे आंब्याचे पानं टाकलेले होते ना, ते असं सगळं मिक्स करून आहे ना त्यांना धुणार आहे. तर मग मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये तसं जेव्हा व्हिडिओ होईल तेव्हा मी तुम्हाला सांगत चालेल की ह्या पाण्यामध्ये आम्ही काय काय मिक्स केलं. आणि म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगते की काल जो होता ना दुसरा दिवस, त्याच्यामध्ये कोणी त्या मूर्तींना कधी स्पर्श केलेला आहे किंवा मूर्तिकार आहे त्याने कधी ती मूर्ती घडवली आहे ते कोणाला माहिती नाही. अजून ती मूर्ती इथपर्यंत येईपर्यंत कोणी तिला हात लावलेला आहे तो माहिती नाही. म्हणजे आजच्या विधीतून मूर्तीचा स्पर्श दोष, अजून म्हणतात ना मूर्तीमध्ये मूर्ती दिसायला छान आहे पण मूर्तीमध्ये दोष आहे, ते असं सगळं काही संस्कार मूर्तीवर होणार आहेत. आणि 108 कलश जे भरून मंदिराच्या कळसावरून खाली येणार आहेत. म्हणजे आपलं मंदिर आहे त्याचं पण बांधकाम झालं आहे
ते पण कधी झालं, कसं झालं, कोणी कोणी कधी हात लावला, ते आपल्याला कोणाला काहीच माहिती नसतं. त्यामुळे ते मंदिराचं पण वास्तुदोष, स्पर्शदोष सगळा तो काढायचा आहे. खूप मस्त होते आजचे सगळे संस्कार, सगळं विधी खूप छान होते. पण नाईलाज होता, माझ्याकडे कोणीच मोबाईल पकडायला नव्हतं किंवा शूट करायला नव्हतं. त्यामुळे मी ते करू नाही शकले. आणि मग म्हटलं चला आपण तो शॉर्ट तिथला रेकॉर्ड करून ठेवू आणि नंतर आपल्या आवाजात त्यांना थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करू. पण मग तेव्हा एवढी माहिती देता येते नाही देता येत, व्हिडिओ पुढे चालला जातो. म्हणून मी तुम्हाला आता थोडक्यात क्लिअर केलं की दुसऱ्या दिवशी आम्ही महादेवांचं काय काय केलं आहे. चला तर मग उद्या म्हणजे आज दुपारून पूजा आहे, त्यामुळे थोडे रिलॅक्स होते मी. म्हटलं चला थोडे उशिरा उठले तरी 7:30 वाजून गेले. मग आता आवरते वगैरे आणि पुन्हा आम्हाला जायचं आहे पूजेला. आजचा पण दिवस खूप महत्त्वाचा आहे. आजचा हे ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा, कसा आहे काय, आणि नक्की कमेंट करा. आणि प्राणप्रतिष्ठा कशी वाटते हे पण नक्की सांगा. चला बाय बाय.